जर तुमचे गट हेल्थ चांगले असेल, तुमचे स्टमक स्वच्छ असेल, तुम्हाला ऍसिडिटी किंवा कोणतीही छोटी तक्रार नसेल, तुम्ही खाल्लेले सर्व काही पचवत असाल, तुम्हाला वॉशरूमला एकदा किंवा दोनदा जाण्याची गरज नसेल, याचा अर्थ तुम्ही परफेक्ट आहात. तर मित्रांनो, मला वाटते की जर तुम्ही ऑलिगोस्पर्मियाने ग्रस्त असाल तर तुम्ही वेगवेगळ्या दिशांना जाता, तुमचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. तर येथे काही कोण असे आहेत की आपण लोपॅथी, मेंडोसिनो, होमोपॅथी किंवा आयुर्वेदा या मार्गावर आहोत का, आणि हा खरोखरच योग्य मार्ग आहे की नाही, हा पहिला प्रश्न आहे. म्हणून मला वाटते की ऑलिगोस्पर्मिया ही एक प्रमुख समस्या नाही. मुळात जर तुमच्याकडे पोषणाची कमतरता असेल तर तुम्हाला ही समस्या येत आहे. जर आपल्या आतड्याचे आरोग्य चांगले नसेल तर आपण या समस्येला सामोरे जात आहात. याचबरोबर जर आपल्या आहारात प्रोटीन किंवा झिंक नसेल तर आपल्याकडे अजूनही कमतरता आहे. यासोबतच तुम्हाला आणखी एक समस्या आहे, जिथे आपण म्हणतो की तुमचे स्पर्मॅटोजेनेसिस योग्य प्रकारे उत्पादन होत नाही आहे. कधी-कधी काही रोगी हा व्हिडिओ पाहत असतील, त्यांना हे समजेल. जिथे डॉक्टर त्यांना सांगत होते की तुमचे उत्पादन फक्त इतकंच होईल. एवढंच असेल. म्हणजेच जर 10 मिलियन स्पर्म काउंट्स येत असतील तर 10 मिलियन स्पर्म काउंट्स येतील. त्यांनी तुम्हाला 3 महिन्याचे औषध, लोपॅथिकमध्ये सप्लिमेंटेशन, सर्व काही दिले आहे. पण तिथे समस्या सुटत नाही. तिथे तुम्हाला काय समस्या आहे हे शोधून काढावे लागेल. मुळात जर आपण सेलेनियम, झिंक किंवा प्रोटीन सप्लिमेंटेशन देत असू आणि त्यामुळे आराम मिळत नसेल तर नक्कीच काहीतरी असेल जे आपल्याला आराम देईल. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला निदान करा की तुम्हाला पुन्हा पुन्हा मल मिळत नाहीये. जेवणानंतर तुम्ही शौचाला जात नाही. याचबरोबर जर तुमच्या गटमध्ये समस्या असेल, जसे की कोलायटिस किंवा आयबीएस, मी तुम्हाला आयबीएस बद्दल पूर्णपणे सांगेन. काही लक्षणांविषयी. जर तुम्ही जेवणानंतर स्टूलसाठी जात असाल तर ही एक समस्या आहे. जर तुम्हाला खूप कॉन्स्टिपेशन असेल तर ती एक समस्या आहे. यासोबतच जर बराच काळ तुमच्या मलामध्ये काही श्लेष्मा किंवा बलगम येत असेल, असं काही बाहेर पडत असेल आणि पांढऱ्या मलानंतर काहीतरी पडत असेल, तर समजून घ्या की तुमच्या आतड्यामुळे तुमची मूलभूत गरज पूर्ण होत नाहीये. झिंक असो वा प्रथिन, ते आपल्या शरीरात मिळत नाही. यासोबतच जर तुम्ही चिडचिड करत असाल तर देखील ही समस्या कायम असते. म्हणूनच आतड्याचे आरोग्य महत्त्वाचे आहे, जिथे ऑलिगोस्पर्मिया येते. जर तुमच्या आतड्याच्या आरोग्य चांगलं नसेल, पोट स्वच्छ असेल, ऍसिडिटी किंवा छोट्या छोट्या तक्रारी अजिबात नसतील, जे काही खाल्लं जातं ते पचतं आणि तुम्हाला फक्त एक किंवा दोनदा मोशनला जावं लागतं, तर म्हणजे तुम्ही परिपूर्ण आहात. आणि जर तुम्ही परफेक्ट असाल आणि झिंक किंवा अशी कोणतीही सप्लिमेंट घेतल्यास तर ते तुम्हाला आराम देते. जर आराम मिळत नसेल तर यावर लक्ष ठेवा, कारण बहुतांश रुग्ण या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. यासोबतच स्पर्म निर्मितीबद्दल बोलूया. शुक्राणू उत्पादन वाढत नाही. शुक्राणू उत्पादन आपल्या वीर्य विश्लेषण अहवालात पूर्वी आणि आज दाखविल्याप्रमाणे समान प्रमाणात शुक्राणू तयार करीत आहे. या परिस्थितीत मूलतः शुक्राणू उत्पादन असे नाही की ते वाढू शकत नाही. वीर्य उत्पादन वाढू शकते. आयुर्वेद म्हणून आपण सांगतो, आपण यावर बरेच काळ काम करत आहोत. आमची प्रगती होत आहे. उत्क्रांती सतत होत असते. आम्ही नवनवीन गोष्टी शोधत राहतो. आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे उत्क्रांती होतच राहते. आपण ॲलोपॅथीमध्ये पाहिल्याप्रमाणे नवीन औषधे आणली जातात. त्याचप्रमाणे आयुर्वेदात उत्क्रांती येते. पुढची पिढी त्यात काही नवीन गोष्टी जोडते आणि आपल्या उपचारामध्ये किंवा तसेच आपल्या सेवेमध्ये ती देते. आता केवळ आयुर्वेदच चांगला आहे असे नाही. होमिओपॅथीमध्येही असेच आहे. त्यामुळे तुम्ही इथे वैकल्पिक औषधे घेऊ शकता, कारण इथे मुळात स्पर्म अँटीजेनेसिसवर काम केलं जाऊ शकतं. आपण शुक्राणू अँटीजेनेसिस सुधारित करू शकतो आणि शुक्राणूंची संख्या वाढवू शकतो. त्या संदर्भात मी काही अहवाल तुमच्या समोर ठेवत आहे. आपण आधी आणि नंतरच्या परिणामांना पाहून स्वच्छ निर्णय घेऊ शकता की काय चांगलं आहे आणि काय नाही. तुम्ही आधी आणि नंतरचे अहवाल पाहिले असेल, जिथे ऑलिगोस्पर्मियाच्या रुग्णांना बरे केले गेले आहे. त्यामुळे मूलतः आपल्याला असे वाटू नये की आपल्याकडे कोणताही उपाय नाही. शोध घेतला तर अनेक उपाय आहेत. यासह जर तुम्हाला ऑलिगोस्पर्मिया किंवा काहीही शंका असेल तर तुम्ही तुमच्या अहवाल खाली दिलेल्या क्रमांकावर शेअर करू शकता आणि आपण संघाशी बोलून योग्य उपाय मिळवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.